नमस्कार. मी दीपा शिरीष पराडकर, पुणे येथून आज आपल्या प्रतिभा आणि प्रतिमा समूहाच्या व्हिडिओ उपक्रमात माझी एक स्वरचित कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे प्रेम. थोडंसं पाडगावकरांची सुरुवात घेऊन या कवितेची सुरुवात मी केलेली आहे. प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. पण दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. कधीकधी आंधळासुद्धा डोळस प्रेम करतो. कधीकधी आंधळासुद्धा डोळस प्रेम करतो आणि डोळस माणसं म्हणतात की प्रेम आंधळं असतं. खरं कुठलं आणि खोटं कुठलं काहीच कळत नसतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. पण दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. काही जण प्रेमाला भव्य दिव्य उपमा देतात. व्यक्तीच्या अभावाला कडा कोसळला, बुरुज ढासळला असं म्हणतात. न भरून येणारी पोकळी मात्र कधीच रिक्त नसते. पण फसव्या शब्दांनी आपण मात्र भारावायचं असतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. पण दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. एकाच्या मते प्रेम अनंत आकाशाला गवसणी घालतं, तर दुसऱ्याच्या मते प्रेम सागरासारखं अथांग गहिरं असतं. थांग न लागणारा सागर आणि कवेत न येणारं क्षितिज आपल्या मनाला मात्र कसं झुलवत असतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. पण दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. कशासाठी पोटासाठी, कशासाठी प्रेमासाठी. कशासाठी पोटासाठी, कशासाठी प्रेमासाठी जीवनाची सारवट गाडी धावत असते प्रेमापाठी. समजलं तर मला सांगा प्रेमाचं स्टेशन कुठे लागतं. समजलं तर मला सांगा प्रेमाचं स्टेशन कुठे लागतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. पण दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. माझ्या गुजमनीच्या या काव्यसंग्रहातून ही कविता मी घेतली होती. धन्यवाद.